तर कल्याणच्या योगीधाम परिसरातल्या सोसायटीमध्ये अखिलेश शुक्ला नावाच्या व्यक्तीनं मराठी कुटुंबाला केलेल्या मारहाणीचे पडसाद आज विधिमंडळात सुद्धा उमटल्याचं दिसलं। शिवसेना ठाकरे पक्षाच्या आमदारांनी दोन्ही सभागृहांमध्ये हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अत्यंत परखड शब्दात भूमिका मांडली। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही शुक्लाचं निलंबन झाल्याची माहिती देत मराठी माणसांविरोधात मुजोरी सहन करणार नसल्याचंही स्पष्ट केलं। हा मराठी माणसाचा अपमान आहे। कोण आहे शुक्ला? आणि लाल दिव्याचे गाडीवरती लाल दिवा लावून फिरतात, कधी येतात कधीही जातात आणि मराठी माणसाची गळचेपी या महाराष्ट्रात होते। अध्यक्ष महोदय, हे कोण आहेत? हे तोती आहेत का? हे अधिकारी असतील आणि मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येईल, त्याने बाहेरची लोक आणून सगळ्यांनी त्या मराठी माणसाला मारहाण केली। तो अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची हायगाई केली जाणार नाही, त्याच्यावर कारवाई केली जाईल। हा अखिलेश शुक्ला एमटीडीसीचा कर्मचारी आहे। त्याच्यावर एफआयआर नोंद झालेला आहे। खडक पत्नीवरी दोघांवरही आहे। त्याची कॉपी आहे माझ्याकडे। खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलाय। त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात येते आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।